हॅलो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज इथे आमच्या दारामध्ये आली होती गाय. तर त्या गाईला पाणी देण्यासाठी आमच्या पिल्लूची धडपड चालू होती. मग काय, पिल्लूने बकेटमध्ये पाणी आणलं. ह्या चिल्ल्या पिल्ल्यांनी मिळून गाईला पाणी पाजलं. खूप छान वाटलं. मग काय, नंतर निघालो आमच्या कुलदेवताच्या दर्शनासाठी. आज होतं आमच्या कुलदेवताचं इकडे देवदेव. तर तिकडे आम्ही सगळेजण मिळून एकत्र गेलो. सकाळचा हा प्रवास खूप छान वाटत होतं. सगळेजण मिळून गेल्यामुळे अगदी वेगळीच वाईब येत होती. छान असा आमचा सकाळचा छान प्रवास झाला. पोहोचलो छान असा. तिथे गेल्यानंतर चहाही झाला, कारण त्याच्यानंतर आम्हाला भरपूर असा स्वयंपाक करायचा होता. 150 ते 200 भाकरी करायच्या होत्या आणि बरंच काही बनवायचं होतं. तर सगळ्यांनी मदत केली. सगळ्यांनी मिळून असा आम्ही स्वयंपाक केला. मग काय, नंतर गेलो आम्ही मंदिरामध्ये आमच्या कुलदेवताला आहेर चढवण्यासाठी. अगदी रीतरिवाजाने आहेर चढवला. छान दर्शन घेतलं. छान इथे सगळ्यांनी मिळून असा प्रसाद खाल्ला. सगळेजण इथे जमा झालेले आणि काहीतरी कार्यक्रम असला की सगळे असे जमा होतात, एकमेकांसोबत टाईम स्पेंड करतात. तर खूप छान वाटतं. खूप छान असा नजारा होता बघण्यासारखा सकाळी इथे. आजचा दिवस म्हणजे खूप एकदम भारी वाटत होता. नंतर इथे सगळ्या लेडीज छान अशा एवढ्या गप्पा रंगलेल्या ह्यांच्या आणि हसणं चालू होतं. गप्पा काय संपतच नव्हत्या. भरपूर गप्पा झाल्या, हसणं झालं. सगळ्यांनी खूप मजा केली आणि सगळ्यांनी असं छान टाईम स्पेंड केला इथे. खूप भारी वाटत होतं. माझी बहिणी आम्ही सगळे एकत्र आलेलो आणि बरेच दिवसातून असे एकत्र आल्यामुळे खूप छान वाटत होतं. छान असं देवदेव झालं आमचं. सगळ्यांचं जेवण झालं. भरपूर लोकं आलेली जेवणासाठी. तर त्यामुळे खूप भारी वाटत होतं. इथे काय, सगळ्यांचं हसणं आणि काय हसणं चालू होतं. मग काय, इकडे आमचे मोठे बंधुराज बसलेले. त्याच्याजवळ गेले. थोड्याशा त्याच्याशीही गप्पा मारल्या. थोडा त्याच्यासोबत टाईम स्पेंड केला. टाईमपासही केला आणि नंतर निघालो परतीच्या प्रवासासाठी. तर असा होता आजचा दिवस.